चंद्रपूर जिल्ह्यात वाघांच्या हल्ल्याची मालिका थांबण्याचं नावच घेत नाही आहे। तब्बल 8 दिवसात 8 लोकांचा बळी या वाघांच्या हल्ल्यात गेलेला आहे। हे हल्ले का होत आहेत आणि वन विभागाने हे हल्ले रोखण्याकरिता काय सूचना जाहीर केल्या आहेत हेच आपण या व्हिडिओच्या माध्यमातून जाणून घेणार आहोत। नमस्कार, मी विकास राजूरकर, आपण बघत आहात मुंबई तक। खरं तर चंद्रपूर जिल्हा वाघांचा जिल्हा म्हणून ओळखला जातो। या जिल्ह्यात ताडोबा टायगर रिझर्व आहे आणि चंद्रपूर जिल्हा आणि ताडोबा टायगर रिझर्व या ठिकाणी 200हून अधिक वाघाची संख्या आहे। देश विदेशातून पर्यटक या ठिकाणी वाघ बघायला येतात। मात्र आता हेच वाघ चंद्रपूर जिल्ह्यात दहशत पसरवताना दिसून येत आहेत। तब्बल 8 दिवसात 8 लोकांचा बळी या वाघाच्या हल्ल्यात गेलेला आहे आणि 2025 जानेवारीपासून तर आजपर्यंत 19 लोकांचा बळी या वाघाच्या हल्ल्यात गेलेला आहे। पहिली घटना 10 मई म्हणजे नुकतीच जी झालेली घटना आहे ते 10 मई रोजी सिंदेवाई तालुक्यात झाली होती। या घटनेत वाघाने एकाच वेळेस 3 महिलांना ठार केलं आहे आणि यातील 2 महिला एकाच परिवारातील होती। आणि ही जी घटना होती या घटनामध्ये सिंदेवाई तालुक्यातील कांता बुधाजी चौधरी 65 वर्ष आणि शुभांगी मनोज चौधरी हे 28 वर्ष आणि तसेच रेखा मालिक शेंडे हे 50 वर्ष या तिघी महिलांचा या वाघाच्या हल्ल्यात मृत्यू झाला होता। त्यानंतर 11 मई रोजी ही मूळ तालुक्यातील घटना आहे। हे मूळ तालुक्यामध्ये 11 मई रोजी 65 वर्षीय विमला बुधा डोळे हिचा दुःखद निधन या वाघाच्या हल्ल्यात झाला होता। त्यानंतर 12 मेला एक 28 वर्षीय भूमिका दीपक भेंदारे हे मूळ तालुक्यातीच होती, तिचा सुद्धा वाघाच्या हल्ल्यात मृत्यू झालेला होता। आणि त्यानंतर 14 मेला हे चिमूर तालुक्यात कचराबाई अरुण भरनडे या महिलेचा सुद्धा वाघाच्या हल्ल्यात मृत्यू झालेला होता। आणि हे सगळे जे आहेत ते तेंदूपत्ता संकलन करण्याकरिता जंगलात गेलेले होते। तब्बल 8 दिवसात 8 लोकांचा बळी या ठिकाणी वाघाने घेतलेला आहे। चंद्रपूर जिल्ह्यातील सिंदेवाई तालुका असेल, नागवीर तालुका असेल, चिमूर तालुका असेल आणि आता मूल तालुक्यात सुद्धा वाघाची दहशत दिसून येत आहे। आणि या ठिकाणी तब्बल 8 लोकांना या संपूर्ण परिसरात वाघांनी हल्ला करून ठार केलेला आहे। संपूर्ण परिसरात आता वाघाची दहशत पसरलेली आहे। त्या ठिकाणी आता ग्रामस्थ जे आहेत ते जंगलात जाण्याकरता किंवा शेतात जाण्याकरता सुद्धा घाबरत आहे। असं असताना वन विभागाने सुद्धा या सिंदेवाई तालुक्यात ज्या वाघिणीने 3 महिलांचा बळी घेतला त्या वाघिणीला जेरबंद केलेला आहे आणि तिच्या एका बछड्याला सुद्धा वन विभागाने जेरबंद केलेला आहे। असं असताना सुद्धा या संपूर्ण परिसरात आजही वाघाची दहशत कायम आहे। सध्या वन विभागाने लोकांना जंगलात न जाण्याकरिता मज्जाव केलेला आहे आणि सोबतच वन विभागातर्फे लोकांसाठी हे सर्व जे घटना होत आहेत, सतत वाघाचे हल्ले होत आहेत, हे रोखण्याकरिता काही सूचना जाहीर केलेल्या आहेत। काय आहे त्या सूचना आपण तेच आता जाणून घेऊया। खरं तर वन विभागाने स्पष्ट म्हटलेलं आहे की ज्या भागात वाघांचा अधिवास असेल त्या भागात प्रवेश टाळावा, जेणेकरून वाघाचे हल्ले थांबवता येईल। तसेच तेंदूपत्ता संकलनासाठी केवळ नजीकच्या गावातली जे लोक आहेत त्यांनीच जावं। त्यानंतर सकाळी 8 वाजताच्या पूर्वी जंगलात प्रवेश करू नये आणि 5 वाजताच्या पूर्वी जंगलातून बाहेर पडावे आणि एकट्याच जंगलात जाऊ नये, समूहानेच आणि वन विभागाच्या देखरेखीखाली संकलन करावे। प्राथमिक बचाव दल, कंत्राटदाराचे अग्निशमन कर्मचारी व वन क्षेत्रीय कर्मचाऱ्यांनीच संकलन करणाऱ्यावर लक्ष ठेवावे व वाघाचा वावर आढळल्यास तत्काळ संपर्क करावे, अशी सुद्धा वन विभागाने सूचना केलेली आहे। संकलन दरम्यान पुरवण्यात आलेला मानवी मुखवटा डोक्याच्या मागील भागात लावावा, जेणेकरून वाघाचे हल्ले कमी करता येईल। वाघाची चाहूल लागल्यास त्वरित मागे फिरावे व वन विभागाला याची माहिती द्यावी। अशा प्रकारचे सूचना चंद्रपूर वनवृत्त मुख्य संरक्षक डॉक्टर जितेंद्र रामगावकर यांनी जाहीर केलेले आहे आणि ग्रामस्थांना या सर्व सूचनाकरिता जनजागृती सुद्धा करण्यात येत आहे। सतत होत असलेल्या वाघांच्या हल्ल्यामुळे विजय वडेट्टीवारांनी सुद्धा वनमंत्री आणि पालकमंत्र्यांना विशेष सूचना दिलेल्या आहेत। त्यांनी विशेष करून या संपूर्ण विषयावर लक्ष केंद्रित करण्याचं आवाहन विजय वडेट्टीवार यांनी केलेलं आहे। आणि सोबतच विजय वडेट्टीवार यांनी एक प्रश्नही उपस्थित केला आहे की वाघ हा चंद्रपूर जिल्ह्यासाठी वरदान आहे की अभिशाप।